चलो बस स्टॉप बस स्टॉप बस स्टॉप. चला चला काका चला बस स्टॉप बस स्टॉप. चला ना भाई बसा ना पटकन. चला काका बस स्टॉप बस स्टॉप. आता काय वर बसू का रे बाबा? जाऊ दे ना, हकाल ना ते. आणि दिसतले का ते ऑटो फुल आहे का? ते मागचा माणूस पायवरला का बॅग घेऊन बसला. आणि कसं बसावं माझ्या सांग बरं तू. एवढं भरेल आहे तरी बसाच म्हणते अजूनच्या बिन. हा कसं बसावं माणसानं? मी देतो ना काका जागा तुम्हाला. या इकून या काकाला सारखं तुम्ही इकडे बाजूला या. तुम्ही बसा इकडे या. जाऊ दे बा, हकाल त्या रिक्षा हकाल तू. अजून ते ट्रॅफिकवाले आले की मग लय गडबड होते मग. मग मागं या पुढे या, इकडे बसा तिकडे बसा. जाय बरं तू, जाय बरं हकाल बरं. जाऊ दे मला नाही आता तिकडे. बसा ना, या ना इकडे या. बसा पटकन या. इकून जागा आहे माझ्याकडून. तिकून बसतो तुम्हाला. या बसवतो या या. सांगा ऐकते नाही याच्या मायाबीन. हा अरे मी रेल्वे स्टेशनला चाललो ना. तू कुठे बस स्टॉप बोंबलू राहिला काय? मला रेल्वे स्टेशनला जायचं आणि तू बस स्टॉपला नव्हतं का? जाऊ दे, जाय 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 समोर जाय. जाय बरं समोर. डोकं खाऊ नको माय आता. जाय आधीच काऊन सांगितलं मग रेल्वे स्टेशनला जायला लागते. काय उभे राहिले होती म्हणतात. चला 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 सगळे चला. काय लोक आहेत लेकाचे. रिक्षात जागा नाही तरी घुसलो ते बा अजून. का डोक्यावर बसून ते काय माहिती का टपावर बसून येते बा. आणि तसंही काय गर्दी कमी आहे का राजू? काय निरा पब्लिक आहेस नाही कुठे बी. कंट्रोलच्या दुकानात म्हणा आहेस, किराणा दुकानात म्हणा आहेस, कुठेही जा आहेस ते पब्लिक निरा. कायच करा बाबा. पुट्ट म्हणे मस्त मले बस स्टँडवर पोहोचून देतो बाबा, पण मॅच नाही ऐकली. आता काय घ्या मग आता. एवढे सारे रिक्षा उभे आहेत समोर पण सारे रिकामच आहेत. अरे ऑटोवाले 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 ओय होय होय ऑटोवाले. या काकाजी कुठे जायचं मग तुम्हाला? या या या. अरे जवळच इथं बस स्टँडवर. जवळ आहे का राजे होते? 4 किलोमीटर आहे ना. या बसा बसा जाऊ. या बसा बसा लवकर. 4 किलोमीटर काही सांगतात निरा. बरं ते किती लागतात म्हणलं भाऊ तुम्हाला? किती लागतात सांगा ना. 100 रुपये. जास्त नाही घेता मी. बिलकुल नाही. जास्तीचं कमाई करायचीच नाही आपल्याला. बस 100 रुपये द्या. स्पेशल आहे ना तुमचा म्हणून. बाबा बाबा 100 रुपये? अच्छा ती गावातल्या गावात 100 रुपये. त्यात 5-50 टाकले तर का अमरावतीला जातो मग मी तर. स्पेशल आहे ना. स्पेशल मग 100 रुपये लागते. स्पेशल काय म्हणलं मी? स्पेशल आणि बिशल म्हणून राहिला का? मी काही म्हणलं रे तुला स्पेशल बिशल? तिकून आलं तर 20 रुपये घेतले ना राजा ऑटोवाल्यानं. स्वतःच बोंबलू राहिला बा स्पेशल आणि बिशल आणि 100 रुपये. शिटा भेटत नाही ना रस्त्यानं. मग या बसा बसा बसा. 80 रुपये द्या. जाऊ द्या. 20 रुपये कमी तुम्हाला देऊन द्या. 80 रुपये आणि चला आता. वैयक्तात लेखाचे. बरोबर वैयक्तात. खेळातला माणूस आहे म्हणून पैसे काढतात त्याकडून. 20 रुपयानंच नेते ना. मला माहिती ना का मी का नवीन आलो का लेखा ती. यायला माहित आहे आता. यायला काही माहित नाही. यायला काही समजतच नाही. रस्ता असते जवळ लंब फिरून नेलं की झाले 80 रुपये वसूल त्याचे. सांगा ना किती देता मग. या 80 रुपये घ्या. बसा बसा. नाही रे भाऊ 80 रुपये नाही 30 रुपये देतो मस्त. आणि चाल मग. नाही हो काका 30 रुपये 20 रुपये काही नाही. 60 रुपये देता का? चला नाही तर मग राहू द्या. नवाळा हो का मी? आजच आलो का मी? किती वेळा येतो मी अति? माझ्या गावास आहे ना अति जवळ. किती वेळा येतो मी अति? 20 रुपयाशिवाय का 1 रुपया नाही दिला का मी कोणाला? राहू दे म्हणलं. जाय जाय हकाल तिकडे जाय. ठीक आहे जाऊ दे चला नका येऊ. दुसरा नेतो म्हणे आता 20 रुपयात. पण काही नेते बापा काही भरीलाचा ऑटो. या नंबरवाल्याचंही खरं नाही बा. नंबर आल्याशिवाय जात बी नाही ते समोर. अरे म्हणलं होते का रे बा? भरते का रे सीटा? अरे हो म्हणलं बस बस बस. ह्या 3 शिटा उरला ऐकून मग जाऊ. जरा कधी थांबा जरा साईडला या. रस्त्यात उभ्या तुम्ही. आता काय माहित बाबा संध्या काय होते का नाही. काय माहित नाही. पोरग म्हणे मस्त पण मी काही ऐकलं नाही. काय माहिती ना. रिक्षावाला आला याला आवाज देतो पाहिजे. रिक्षावाला रिक्षावाला ये इकडे. म्हटलं चल रे क्या बस स्टँड. चलो काका बैठो बैठो. किती द्या लागेल म्हटलं समजा? 40 देतो 40. चलो बैठो बैठो. हायच्या मायाबीन निरा पैसे जास्तच सांगतात लेखाचे. पण जाऊ देता किती वेळ थांबतो ती निरा. त्या रिक्षाच्या मागं लागू त्याचे काही सीटा भरून नाही राहिल्या. चला काय 10 रुपये शिल्लक जातील आता. जास्त लागेल अर्जंट आहे आता. म्हणलं आता हे स्पेशलच आहे ना. मग आता अजून काही सीटा बिटा घेशील नाही ना याच्यात? नाही तर कसं मग मी ऑटोनं जातो. लवकर जाणार आहे मले. स्पेशलच. अरे मरते का बा. 1300 किलो वजन आहे. चल मग काही विषय नाही. चल मग आता. अरे थांबणार बा बस स्टँड आलो ना. अरे थांब रे बा. अरे का एसटीत बसून देतं का मला आता? अरे घेतो ना रे बा मी थैली. थांब ना जरा थांब. मी घेतो ना थैली. तू काय घेऊन राहिला बा? उतरू देत नाही मा बहीण तो. आरामशीर काका आरामशीर उतरा. काही गडबड नाही. घेते का याची 20 शिल्लक अजून? थैली गेली घेतली का डोक्यावर माई? थांब ना जरा. उतरतो ना. उतरूच दे मला आरामशीर. सांगा काका कुठे नाही लागते? कुठे आहे तुमची बस? सांगा. जातो ना बा मी. गाडी लागली नाही लागली मला माहिती का अजून? दाखव थैली काय घेऊन राहिला. आण इकडे आण इकडे आण. कितने 40 थे ना तुम्हारे? काय राजा 50 तो दो कम से कम. इतनी थैली उठाए नीचे रखे. इतने आराम से लाया तुमको. वाटलंच मले 10-20 शिल्लक काढणारच आहे याच्यावर आता. बरोबर देतो आता. घाई आहे मला आता. एक तर देतो मी तुले 50च ना. ठीक आहे घे. कोणाला चालली का म्हटलं हे गाडी? गाव साहेब म्हणलं कुठे चालली म्हणलं गाडी आहे? कुठे चालली म्हणलं? बोर्ड आहे म्हणलं गाडी लावेल तिथे जा म्हणलं. वाचा आणि पहा कुठे जायचं तुम्हाला. तर बोर्ड लावल्या गाडीले. सांगा आता सांगितलं असं तर काय 4 पैसे खर्च झाले असते. माय बहिणीला नाही पुरलेलं का याच्यापेक्षा. मग काही सांगतात का कुठे जायचं काय नाही काय. तर म्हणलं तिकून जा पा विचारा येईल. आणि काय सांगून राहिलं काचं? काय लोक सारखं सांगतच नाही का? पहा लागेल आता गाड्याचे बोर्ड आता नाही का. याले त्याला विचारल्यापेक्षा.
आता हे काही येऊन बसलं इथं? अरे नाही ना बा, मला करायची नाही म्हणलं ना. अरे बा, काही विचार नाही पूछ नाही, सुरू आहे बा ती. कसं रे बा हे? घ्या ना, करून घ्या ना. सुद्धा वाटते काय लग्न बिग्न चाललं, एवढा कोट बीट घातला तुम्ही. सुद्धा वाटते काय बूट करून घ्या. घ्या घ्या घ्या, करून घ्या म्हणलं. चकाचक फ्रेश करून देतो म्हटलं, चकाचक करून देतो. घ्या. नाही ना, पॉलिसचं कामच नाही ना म्हणलं आपल्याला. आता गावाला चाललो मी. आता काय काम आहे याचं? करून पहा तुम्ही पॉलिश. पाना कसे चमकू तुम्ही तुमचे बूट. मस्त कोट बीट आहे, मस्त बूट चमकेदार दिसले तर लोक बी म्हणतील तुम्हाला काय बॉ आहे बा मस्त. करून तर पहा तुम्ही. आज लोक तुम्ही पाहिले नसेल, अशी पॉलिश करून देतो. कुठे चमकवतो बापा मला? आता सगळं होईल आहे माय. कुठे काय काही नाही. राहू दे म्हणलं तू, आता राहू दे. जसं आहे तसं लय चांगलं आहे म्हटलं. राहू दे म्हणलं तू. इरी धुळल्यानं खराबच होते ते. एक खेप तर का करून, एक खेप पाना फक्त. पाना कसे चमकवतो बूट मी. बरं नाही चमकले तर पैसे नका देतो बस. ऐकते नाही बा, हे यायचीच लावतात निरा. बरं किती रुपये द्या लागते मग? सांगायचे 30 आणि घ्यायचे 20. हटले का मायाबीन? का रोज केला तर मग 600 रुपयाचा नवीन बूटच होते का म्हणलं तो. राहू दे म्हणलं, काही नको करू. हकाल तू हे, जाय तिकडे तू. काही नको करू म्हटलं तू. अरे मी आणलाय ना घरी ते ब्रशही आणलाय, चेरीचं ते काय काळं काळं लावायचं ते बी आणलंय म्हटलं. मी मस्त चमकवतो म्हटलं मी बी स्वतः. आणि मी घरीच करत असतो. मी काही बाहेर जात नाही, घरीच करतो मी. आणि सरली बी नाही म्हणलं ते. घरचं जे आहे की नाही ते सरलं बी नाही म्हटलं अजून. जाय बरं तू, मला नाही करायचं. ते घरचं काय म्हणता राजू? घरचं एवढं चमकत असते का राजू? आमच्या हात पा मस्त आम्ही कसं चमकून देतो. तुम्ही पाहता घरी एकदा पा. हे काही पाय सोडत नाही आता, नाही का? बरं जाऊ दे, 20 रुपये आहे. बरं कर मग आता बा. आता एवढा म्हणून आता करच मग. आता जाऊ दे. आता याचं काय आहे बापा? आता सुकानं बसू देत नाहीत बा ती मला. काय होतं म्हणलं काकाजी? काय म्हणता? डिक्शनरी आहे म्हणलं, डिक्शनरी. इंग्रजीची डिक्शनरी आहे. एका महिन्यात जर तुम्ही फाडफाड इंग्लिश नाही बोलले ना तर तुमचे पैसे वापस. सांगा आता. करा गोष्ट. साऱ्या जिंदगीभर नाही इंग्रजी शिकलो मी. आता काय एका महिन्यात इंग्रजी शिकवायला लावते का मला? नाही काही आवश्यकता नाही म्हणलं ना मी. काही आवश्यकता नाही. आता काय राहिलंच काय आपल्या जिंदगीचं? आता कुठे इंग्लिश शिकता हो? तुम्हाला नाही म्हणलं तुमच्या नाताले पोराले सुनीले कोणाला काम येईल ना? तुमच्या घरच्याला काम येईल. जिंदगीभर शिकलं तर काय वाया जाते का? ते शिकलंच पाहिजे माणसानं. घ्या म्हणलं, एक नंबर डिक्शनरी आहे म्हटलं. तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटणार आहे म्हटलं, सस्ती देऊ राहिलं म्हटलं. घ्या आणि म्हटलं कामा येईल म्हटलं जिंदगीत. नाही आहे ना घरी आहेत म्हटलं. लय घेऊन ठेवल्या म्हटलं घरी. पोरांना बी आणल्या होत्या. तर मुंबईला जाते की नाही, मग त्यांना घरी आणून ठेवलं होत्या. 2-3 आहेत ना. आता काय करू डबल हे घेऊन मी? बरं घ्यायला म्हणता का? बरं ठीक आहे असू द्या मग. पेन तर घेसाल ना म्हटलं? पेन तर कामीच येते मग. आता कुठे बी लिहायला यायला त्याला 10चे 5 आहे म्हणलं. घ्या म्हणलं, मस्त आहेत. काही कामाने म्हणलं ते. स्वस्तातले पेन आहे म्हणलं ते. सारी शाई ओकली मायाबीन माझ्या शर्टावर. काही कामाची नाही म्हणलं ते. पाहिजे नाही म्हणलं मला. घ्या ना, चांगल्या म्हणलं. अरे हुळलं का? काय कामाचे म्हणलं? माझ्या 1,500चा कोट खराब केला म्हणलं का त्यानं? पेन राहू द्या. डायरी घेता? डायरीत मस्त फोन नंबर आहे म्हटलं. पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, ॲम्ब्युलन्सचे सारे नंबर आहे म्हणलं. डायरी घ्या मग, डायरी. अरे मायाबीन दिमाग खराब करूला म्हटलं. नाही आता घ्यास लागेल म्हणलं. आता काही ना काही करू ना. काहीतरी घ्यास लागेल. 10 रुपयाचं घेतोच मग आता. बरं काही आहे का मग? 10 रुपयाचं द्या मग. आता असेल काही तर काम करा ना. अशी ती डायरीच द्या म्हणलं 10 रुपयाली फोनला नंबराची. म्हणजे कसं कामाची तिथे कुठे बी. आता तुमचं काय म्हणलं बरं? काय म्हणलं तुम्ही? आता काय म्हणता? काही नाही, चेनबिन लावायचं आहे म्हटलं. तर चेनबिन गेली असेल तर लावून देतो म्हटलं. मग 2-3 वर्ष पाण्याचा घोरच नाही. कालच घेतली राजू मी. म्हटलं कालच घेतली म्हणलं. नवीनच आणली दुकानातून. आता काय चेनबिन जायचा काही प्रॉब्लेमच नाही म्हणलं याचा. असं आहे नाही? बरं आहे. राहू द्या. काकाजी बॅगेवर जरा लक्ष ठेवता का? मी जरा पाणी पिऊन येतो म्हटलं. लयच ताण लागली राव मला. मगापासून एसटी बी नाही बा. किती वेळची बसली मी होती आणि एसटीच नाही येऊ राहिली. जरासं सामानावर लक्ष ठेवा म्हणलं माय. नाही माझ्या भरोशावर नका ठेवते. माझी एसटी काही लागेल. काही नेम नाही बापा याचा. काही बी एसटी आली तर मला निघा लागेल म्हटलं लवकर. काही नका ठेवू माझ्या भरोशा. ते संग घेऊन जा ना बाबा तुमची पोतळी. अरे ना, एकच पोतळी आहे माई. काही नाही त्याच्यात. उडदा मुंगाची डाळ आहे म्हटलं फक्त त्याच्यात. येतो मी म्हटलं. 2 मिनिटाचं काम आहे, लगेच आली मी. येतो जरा जाऊन पटकन. पाणी पिऊन येतो. माय ताण लागले हो मला. बरं जा म्हणलं आजीबाई, लवकर या म्हणलं. नाही तर तुम्ही लावसाल तिकडे टाइम तर मला अडकून पाळसाल. मग माझी गाडीला तर मला जा लागते मग लवकर. बस गेली की आलीच म्हणलं. लवकर येतो ना. तिथं बसलं तिथं तापस आहे म्हणलं माया बहिणीरा. रिकामा दिसला की दिला कामी लावून. नाही का काही येते बुडे काय माहित. आली वाटते आजीबाई नाही का? बरं झालं बापा लवकर आली. नाही तर अजून एसटी आली असती तर माया गोंधळ केला असता निरा. अरे मा कामाचे पैसे कुठे गेले रे बाबा? गेले रे पैसे माये. पैसे गेले रे बाबा. चोरी गेले रे. ओ लोक यावं लवकर. माय पैसे नेले रे. पारे माय चोरले रे पैसे कोणतरी. लढलो का म्हटलं आजीबाई. काय झालं? काऊन लढू राहिली? काय झालं मला सांग. मी आहो ना ती. काय झालं सांग बरं. अरे काय सांगू बापा. या थैलीत 1000 रुपये होते रे बापा. उडदाची डाळ मुंगाची डाळ होती रे बापा याच्यात. आणि पाणी प्यायला गेली जराशी काय तर उडले रे बापा. कोण पैसे माया उडले रे, चोरले रे बापा. या माणसाला समोर बसला ना हा माणूस. या माणसाला सांगत होता बापा माझ्या थैलीवर लक्ष ठेवायले. काय म्हणतो बाबा या माणसानंच काढले असेल तर बापा. काय माहित नाही बाबा. काय सांगत कोण काढले. आता का म्या चोरले म्हणते का रे बुडी? अरे बापा म्या घेतले नाही रे बाबा. बुडीबाई तुझे पैसे.
तुला म्हणलं ध्यान ठेव म्हणून 2 मिनिटं ध्यानच ठेवून होतो रे बापा त्या थैलीवर. काय जमाना आला बापा. हे बा असे लय पाहिले आम्ही, आमचं रोजच काम आहे होती. काही घेतले असेल तर देऊन टाका बाबा, काही नावाचा खराब करू नका फालतू. काय म्हाताऱ्या माणसाचे पैसे घेऊन काय होणार आहे. देऊन द्या बुडीचे 1000 रुपये, देऊन द्या बरं. अरे बा मी घेतले नाही, काही नाही. मी कसे काय पैसे देऊ बरं सांगा बरं. हा त्या बुढीनं म्हटलं मला त्या थैलीवर लक्ष ठेव म्हणून ठेवून बसलो बाबा. हा त्या बुढीनं माझ्यावर आरोप लावला बाबा. देऊन द्या, काही 1000-500 काय काम होत नसते म्हटलं बरं. हा 1000-500ची गोष्ट आहे, गरीबाला तेवढेच लय पैसे जास्त असतात. देऊन द्या बरं. हा म्हातारा माणूस आहे, देऊन द्या, काही जास्त करू नका. देऊन द्या, घेतले असेल तर देऊन द्या बरं लवकर. हा फालतू काही वेळ गमावू नका, आम्हाला बी लय काम आहे. देऊन द्या पटकन. देऊन द्या, आम्हाला रोजचेच काम आहे होती हे. आम्हाला माहिती ना, पहिले घेत नाही म्हणतात, मग देऊन देतात. द्या बरं पटकन, देऊन द्या बरं. फालतू काय तारकान वारकान पोलिसाच्या मारात पडतात. जाऊन देऊन द्या पटकन बुडीचे. आता अरे तुम्ही तेच म्हणून राहिले बा. अरे म्या घेतली नाही ना साहेब राजा. आता म्या इमानदारीने बुडीची थैली राखली बा. आता लोक मले का माहित बापा. आधी जर कोणी उडवले असतील तर मले का माहित बापा, सांगा बरं. आता जायला काहीच पैसे नाही रे बापा माझ्याजवळ, काहीच पैसे नाही. आता मी कशी जाऊ रे बापा. एसटीचं तिकीट कोण काढले बापा माझं, मी कशी जाऊ घरी. नाटकं करणारी बुडी आहे वाटते बापा. बरं मी काय म्हणतो, आजीबाई किती रुपये गेले बरं तुझे. 1000च गेले ना. 1000 रुपये होते बाबा, 1 रुपया शिल्लक नव्हता माझं. महापुरानं सकाळूनच मला 1000 रुपये दिले ते. तर मग आजीबाई तू 1000 रुपये गेले म्हणतो नाही तो. असं बरं. मग कितीच्या नोटा होत्या हे तर तुला माहितच असेल है की नाही. कितीच्या नोटा होत्या सांग बरं. मग 100च्या होत्या का 500च्या होत्या का काय, कसं काय. 1000ची नोट होती. 100च्या बापा, गरीबाजवळ कुठून पैसे आले. 100च्या 10 नोट्या होत्या, 10. असं 100च्या होत्या नाही का. तर मी काय म्हणतो साहेब, माय खिशे विषय माय बॅग बिग चेक करून घ्या म्हटलं. तुमचा आता डाऊटच असेल मायावर आणि हे बुडी बोंबलू म्हणूच राहिली आहे तर चेक करून घ्या म्हटलं बा माय सगळं. साहेब पाहून घ्या म्हटलं, पाहून घ्या. साऱ्या 7-8 हजार रुपये आहेत म्हटलं. साऱ्या नोटा पाहून घ्या. साऱ्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत म्हटलं माझ्याजवळ. पाहून घ्या म्हटलं बॅगेत कुठे 100ची नोट दिसते का. चोर खिशे पाहून घ्या बॅगेतल्या, इकडे तिकडचे सगळे खिशे पाहून घ्या म्हटलं. सर 7-8 हजार रुपये आहेत म्हटलं माझ्याजवळ. 500च्या नोटा आहेत साऱ्या. मला वाटते बुडी जराशी कलाकार दिसते नाही का. काय म्हणलं आजीबाई, मी काय म्हणतो, या माणसाजवळ तर 100ची काही नोट नाही, सारे 500 आणि 1000च्याच नोट आहेत बा म्हणते बा. आता मी पाहिलं. काय माहित बापा, मग दुसऱ्याने उडवलं असेल म्हटलं बापा. काय माहित बापा, मग आता कलाकारच दिसते बुडी. लक्ष ठेवा लागेल याच्यावर आज. हा ठीक आहे. कोण उडवलं असेल ते, यानं नाही घेतले ते. बाबा काय जमाना निघाला. बसल्या 1000 रुपयाला टोपी लागली होती बापा. आता नाही काय घेणं नाही देणं नाही बापा. भलायचा जमाना राहिला का बा आता. कोणाच्या थैल्या सांभाळायचं म्हणजे डोक्याला ताना झाला म्हटलं बा. आता बुडीची फक्त थैली काय पाहिली, बुडीने डायरेक्ट टाकून दिलं बापा. बरं झालं बुडी 100च्या नोटा म्हणली, नाही तर सांगता 7-8 हजार रुपये होते माझ्याजवळ. बसल्या चुना लागला असतं मला. चला म्हटलं जरासं कंडक्टरला विचारून या म्हटलं, नाही तर अजून बस चालली जाईल म्हटलं बा. काय थोडं दिसू राहिलं बाबा ते कंडक्टरचं ते. चला असं विचारून तरी येतो काही असं टाइम आहे काय म्हटलं. ओ कंडक्टर साहेब ओ काय म्हणता. ते अमरावती अकोला गाडी गेली का म्हटलं. अमरावती अकोला एखादी गाडी बिडी लागली का म्हटलं. सांगा राजो, आता लोक तर बोंबलू राहिल तुम्ही. आता लोकच बोंबलू राहिल तू ना. ते म्हटलं माझ्या दोस्तच गेला ना त्या गाडीत. म्हटलं आता लोक बोंबलू राहिल तुम्ही. ते एकली म्हैसांग मार्गे गेली म्हटलं ते गाडी. सांगा त्या बुडीच्या नादात लागू गाडी गेली लेखाची. होणं नाही काही नाही, गाडी गेली लेखाची. आता हट. बरं आता काही आहे म्हणलं. मग आता काही आहे म्हणलं. किती वाजता आहे. येते म्हणलं, काही काळजी नका करू. येते म्हणलं. 10-15 मिनिटं बसा. येते. अतिच थांबा जरासं. येते म्हणते म्हणा का. बरं चल. अरे हे कोणती दिसून राहिली बाप्पा. कोणती आली म्हटलं बाई हे. अरे अकोलाच आहे म्हटलं वाटते हे. अकोला अमरावतीच आहे म्हटलं वाटते हे. नाही अकोला अमरावती आहे वाटते बाबा हे. चला गाडी तुंबले खाली दिसून राहिली बापा. तिकून जाला गेला आता. चला तिकून जातो गाडीच्या जरासं. अरे बाबा त्या गाडीच्या बाजूला हे गाडी उभी आहे बाबा. ते गाडी नाही वाटते. हो हे गाडी आहे, पांढरी गाडी आहे. नाही पांढरी गाडी चालली वाटते अकोला अमरावती. हो पण बापा गर्दी काय होय गर्दी हे. अरे बापा आता लाईनीत लागाच लागेल म्हटलं. नाही तर तसं काही आपल्याला अंदाज भेटत नाही म्हटलं. आणि शापी ठेवायला काही म्हटलं बसजवळ जायला बी जागा नाही म्हटलं. सारे लोक उभे आहेत आता. बसजवळ जायला लागेल तिकडे. लाईनीतच लागा लागते बाबा. पायजा म्हटलं हो बा पायजा म्हटलं देसाल म्हटलं. मागच्या मागं बॅग उडून खिशातले पैसे देसाल म्हटलं उडून. ते काही कोणाचं सांगता येत नाही बापा. गर्दी बी लय म्हटलं. अरे ओ चष्म्यावाले जरा थांबान म्हटलं. त्या बाईल जाऊ द्या ना म्हटलं. तो कंडक्टर बी उभा म्हटलं. म्हणतात थांबा जाऊ द्या ना. एवढी काय घाई आहे. जाऊ द्या म्हटलं त्या बायाले पहिले. कुठून येतात काय माहित म्हटलं बापा. मगाचंच आहे म्हटलं वाटते. याला विचारलं होतं मी काहीतरी. गेला मला उत्तर देऊन गेला. आता चालला घुसूर आला म्हणतात. काय गडबड करतात म्हटलं बा लोक. गेलाच शेवटी तो अंदर गेलाच म्हटलं. आपल्याला काही टेन्शन नाही. बसू तर उभंच राहून नाही जागा भेटली तर मग काय होते आता बसूच म्हटलं. ओ चष्म्याले माई सीट आहे म्हटलं राजू. ते मी छापी टाकली होती मगाशी. सरका म्हटलं बाजूले. अरे बाबा माझ्या लग्नातला शेला म्हटलं तो. मी आताच गावून आलो म्हटलं. मी लग्नातून आता बाहेर भेटला म्हटलं. तुमचा विंचा नाही म्हटलं तो. अरे बाबा माया शेला म्हटलं बाबा तो. आणि इकडे तुया कायचा शेला म्हटलं. लग्न झालं हे झालं ते सांगू राहिला आम्हाला.
आणि इकडे शेलान बापा बस वाटल्याच जागेवर तू बरं शेलान म्हटलं इकडे महागाचा आहे बापा तो. तुमचं दुसरीकडे असेल ना मागा मागा जागा खाली आहे ना मागा खाली आहे जा. अरे पण बा गाडी तर भरीव राहील ना आता पाहिजे गर्दी पाहिजे ना खाली किती होती तर कसं आहे तर निघून आलं का मी वर. घे म्हटलं घे जाऊ दे कोणता मोठे लोक उराला तो 150 रुपयानं घे शेला घे तुया काय लुचाट लोक आहेत लगाचे. आता उभंच राहा लागते मग नाही आता मग गेले म्हटलं शेला टाकून काय फायदा नाही झाला. जाऊ दे आता काय उभंच राहा लागेल मग आता. हा साहेब म्हटलं ते 1 रुपया राहिला म्हटलं तिकिटावरचा आहे तिकिटावर लिहिलं तुम्ही द्या म्हटलं तर 1 रुपया. हा देतो ना कुठे पाहून चाललो का देतो थांबा जरा. हा म्हणलं माहिती 10 रुपये राहिले म्हणलं 10 रुपये राहिले म्हणलं माहिती बरोबर देतो थांबा आणतो ते देतो थांबा जरा. तुमची बी राहिले का पैसे. हो ना 1 रुपया राहिला म्हटलं तिकिटावर लिहिलं होतं ना मागून. तुमचे किती राहिले. माझे 10 रुपये ठेवले पाहिजे ना 10 रुपये. तुझा 1 रुपया राहिला जाऊ दे काय 1 रुपयासाठी थांबत बसता जा. गर्दी बी आहे म्हटलं बसमध्ये लय गर्दी आहे म्हटलं जा कुठे थांबता 1 रुपयासाठी. का 1 रुपया जाऊ द्या म्हणता तुमचे जाऊ द्या मग 10 रुपये मी घालतो 1 रुपया मी काय सोडतो जाईल. बुडे बोला हेकडंच दिसते मला. थांबा थांबा घेऊन जा तुमचा 1 रुपया घेऊन जा. तुमचे राहिले ना पैसे राहिले तुमचे 1 रुपया तुमचा 10 रुपये. चला मागा या तुम्हाला पैसे जा. हो चला